माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्यांना जे जे वचनं 2014च्या निवडणुकीमध्ये, 2019च्या निवडणुकीमध्ये आणि 2024च्या निवडणुकीमध्ये जे जे शेतकऱ्याकरता जाहीरनामा संकल्पनामा आमच्या मोदीजींनी दिला होता, तो संकल्पनामा जाहीरनामा आम्ही आमचं शासन मोदीजी आणि महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीसचं सरकार पूर्ण करत आहे। आता काँग्रेस पार्टी त्यांच्या 65 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे करू शकली नाही ते सर्व शेतकऱ्याचे विषय हे आमचं डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे। आणि आता सपकाळ रिकामे आहेत। जसं राहुल गांधीला सवय आहे कुठल्या यात्रा काढायची आणि ती यात्रा निरर्थक आणि त्या यात्रेला काही समर्थनही मिळत नाही, निरर्थकच असतात। त्यामुळे यांची जी सवय आहे यात्रा काढायची त्या सवयीप्रमाणे ते काढतात आहे। पण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याकरता आमचं सरकार काम करतं आहे। शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज आम्हाला द्यायची आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्याचे पांढर रस्ते बांधकामाचा निर्णय आम्ही घेतला आहे। शेतकऱ्याचे रस्ते मोठे करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। शेतकऱ्यांना PM किसान योजनेमध्ये आम्ही त्या ठिकाणी केंद्र राज्य सरकारचे 12,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। शेतकऱ्यांना बियाणे देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। 1000 निर्णय मी सांगू शकतो। पीक विमा योजनेचे निर्णय आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडे काही शिल्लक नाही आहे। 65 वर्ष त्यांनी काय केलं सांगता येत नाही। महाराष्ट्रात 45 वर्ष सरकार होतं, त्यांनी काय केलं जेव्हा सांगता येत नाही तेव्हा जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची रोजीरोटी शेकण्याकरता अशा यात्रा निघताय असं मला वाटतं। याला धरून आहे हर्षवर्धन सपकाळनी टीका सुद्धा केली आहे की भाजप हा जातीवादी पक्ष आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर भाजप हे दुर्लक्ष करतात, कसं बघताय? त्यांना त्यांचं पट टिकवायचं आहे। राहुल गांधींनी त्याला बनवलं आहे अध्यक्ष। त्यांना पट टिकवण्याकरता काहीतरी क्लिप पाठवा लागतात राहुल गांधीला, म्हणून त्या तयार करून पाठवतात। माननीय मुख्यमंत्र्यांनी असं कधीच म्हटलं नाही की त्यांचं लक्ष राहणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांची भावना एवढीच आहे की आमचे OAD आमचे PS हे वर्षानुवर्ष 20-20, 30-30 वर्ष मंत्री बदलतात पण PS बदलत नाही। आता सरकार बदललं, मंत्री बदलतात, पण PS तेच असेल तर सरकारच्या पारदर्शी गतिमान सरकारबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या पुढे जाण्याकरता थोडं मला असं वाटतं यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना काही याच्या बाबीबद्दल त्यांचं रिझर्वेशन आहे। आणि गोष्ट खरी आहे, जेव्हा मंत्री बदलतात तेव्हा नव्या दमाचे PS आले तर अजून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मंत्रालयीन कारभार त्या ठिकाणी अजून सुकर होतो आणि अजून गतिमान होतो। आता मी मंत्री झाल्यावर, महसूल मंत्री झाल्यावर मी 4 PS नवीन घेतले तर ते अधिक जोमाने काम करतात आहे। जुने काही काम करणार नाही का, ते करणार होते। पण माननीय मुख्यमंत्र्यांची भावना आहे की जेव्हा सरकार बदलतं तेव्हा या सरकारचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काम करणारा त्या ठिकाणी अधिकारी आले पाहिजेत। आणि जुने 20-20 वर्ष मंत्रालयामध्ये एकाच ठिकाणी जागेवर बसलेल्या लोकांनी काहीतरी फील्डवरही काम केलं पाहिजे, नव्या ठिकाणी काम केलं पाहिजे। शेवटी एकाच एक पोस्टवर आपण जेव्हा अधिकारी ठेवतो, नॉर्मली आपण कलेक्टर वगैरे बघा 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदल्या होतात, SP च्या 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदल्या होतात, SDOच्या बदल्या होतात। तर मग मंत्रालयीन कॅडरमध्ये जे लोक बसले आहेत त्यांनाही वेगवेगळं काम मिळालं पाहिजे, ही भावना त्यांची आहे। कुठलीही नाराजी नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्या ज्या 80 जिल्हाध्यक्षाच्या निवडी झाल्या आहे त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कोर ग्रुपना विश्वासात घेऊन केलं आहे। आता एकावेळी 4 लोक इच्छुक राहतात, एकावेळी एका पदावर एकच व्यक्ती बसू शकतो, एकच जिल्हाध्यक्ष होऊ शकतील, 2 नाही होऊ शकत। त्यामुळं 3 जे इच्छुक असतात त्यांना काही दिवस नाराजी वाटतं, पण जे इच्छुक होते त्यांनाही आम्ही राज्याच्या पदाधिकारी मंडळामध्ये कुठल्या पदाधिकारी मंडळामध्ये सर्वच कार्यकर्त्यांना आम्ही स्थान देणार आहे। त्यामुळे कुठेही नाराज होण्याची कोणी गरज नाही। नाराज झाले असतील तर आम्ही त्याचा विचार करू। देखिए, ये घोटालेबाज लोग क्या राजीनामा मांगेंगे?
वही खुद घोटालेबाज है। उद्धव ठाकरे की पूरी सरकार घोटालेबाज थी। कौन थे उद्धव ठाकरे की सरकार में? सारी लिस्ट मंत्रिमंडल की देखेंगे तो सारे घोटालेबाज थे। आप किसके ऊपर आरोप कर रहे हैं? एकनाथ शिंदे जी वहां पर जब ईमानदारी से काम कर रहे थे, अजीत पवार वहां पर काम कर रहे थे, आपके पास कई बार बताया एकनाथ शिंदे जी, अजीत पवार ने कि आपके सरकार में घोटाले हो रहे हैं। कई बार उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री रहने के बाद एकनाथ शिंदे, अजीत पवार जी ने उनको कहा कि सरकार में ऐसा हो रहा है। उनके बेटे और वो खुद मिलकर भ्रष्टाचार कर रहे थे, सरकार का नाम खराब कर रहे थे। 2.5 साल सरकार में बैठकर कुछ काम नहीं किया। मंत्रालय में केवल 2 दिन आए मुख्यमंत्री 2.5 साल में। ऐसा मंत्रालय चलता है? ऐसी सरकार चलती है? 14 करोड़ जनता को ऐसे न्याय मिलेगा कि 2 बार मुख्यमंत्री 2.5 साल में आते हैं? तो ये पद्धति से सरकार नहीं चलती। पहले ये देखना चाहिए अपने गिरेबान में झांक कर कि उद्धव ठाकरे की 2.5 साल की सरकार में किस प्रकार से भ्रष्टाचार का माहौल था। और कोरोना जैसे कार्यकाल में उद्धव ठाकरे के लोगों ने, कोरोना जैसे कार्यकाल में उन्होंने पैसा खाया। अब उसके बार बार चर्चा हुई है मीडिया में, अब मैं उसमें ज़्यादा नहीं जाऊंगा। लेकिन कोरोना में मरीज को नहीं छोड़ा, ऐसी उद्धव ठाकरे की सरकार थी। वो क्या आरोप लगाएंगे किसी पे? क्या उनको अहमियत है और क्या उनके गिरेबान में ताकत है दूसरे पे आरोप लगाए? विशाल सिंधु को लेकर सीडीएस की टिप्पणी के बाद खरगे बोले मोदी ने देश को गुमराह किया। मल्लिकार्जुन खरगे ने कहा। ये खरगे वगैरह जो लोग हैं ना, इनके पाँव की जमीन खिसक गई है। पूरे देश ने स्वागत किया है मोदी जी का। 140 करोड़ जनता ने तिरंगा यात्रा निकालकर मोदी जी ने किए हुए पाकिस्तान की हालत को सराहा है। हमारे सैनिकों ने जिस प्रकार से पाकिस्तान में घुसकर 14 मिनट के अंदर 9 अड्डों को तहस नहस कर दिया, मोदी जी को लोग और सैनिकों को लोग सराहना कर रहे। और ये खरगे वर्गे ना, इनको अभी लगता है कि जिस प्रकार से देश मजबूत हो गया है, पूरे विश्व में भारत देश का डंका बज रहा है। अमेरिका जैसा देश भारत के गुणगान गा रहा है कि भारत ने दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू की है। हमारे मोदी जी ने और हमारे देश की सेना ने जिस प्रकार से लड़ा है, जिस प्रकार से दहशतवाद के खिलाफ लड़ाई चालू की है, पूरा विश्व मोदी जी के साथ आया हुआ है। इसलिए खरगे के पाव की जमीन खिसक रही है। अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे, ओबीसी आणि हॉटेलच्या पैशावर जे कर्ज मागे घालला होता या संदर्भात ट्विट केलं आणि सहानुभूतीसाठी असं आहे, मिटकरी जी हाकेच्या मधात काय आहे तू त्यांना विचारा, मला कशाला टाकतो? यावर पार्श्वनीमध्ये ठीक आहे भाई, पार्श्वनीमध्ये जे वाघाने हल्ला केला त्यामध्ये काल एक माणूस मृत्यू पडला। यावरून आपण एका महिना अगोदर आपण वन विभागाला निर्देश सुद्धा दिले होते की या संदर्भात आम्ही तातडीने कारवाई करावी। मात्र कुठेतरी या संदर्भात कुठेतरी वन विभाग दुर्लक्ष करताय। यावर आपण वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काही दुर्लक्षपणामुळे त्या ठिकाणी अशा घटना होत आहे, गोष्ट खरी आहे। काल त्यांचे जे अत्यंत बेशिस्तीपणा आणि ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्या पद्धतीने इम्प्लिमेंट न करणे वगैरे, यावर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता आमचे मंत्री गणेश नाईकजी यांनी मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे। त्या बैठकीला मी स्वतः आहे। त्या बैठकीमध्ये अशा कामचुकार लोकांना, ज्यांनी वारंवार शासनाने निर्देश देऊ नये, शासनाची स्पष्ट भूमिका आहे की ज्या ठिकाणी बफर झोनमधले गाव आहे त्या गावामध्ये जर आपण आत्ता एआयच्या माध्यमातून येणारे कॅमेरे लावले तर त्या गावाला अलार्म जातो की वाघ येत आहे, जनावर येत आहे गावामध्ये। ते कॅमेरे लावून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेची सुरक्षा करता येतं, वाघापासून बचाव करता येतं। त्याच्याबद्दलचे निर्देश दिल्यावरही काही अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी या बाबीवर निवेदन करणार आहे, त्यांनाही सांगणार आहे आणि आमचे गणेश नाईकजी याच्यावर उद्या बैठक घेत आहे। सर 10 जूनपासून माओवादी देशव्यापी बंद पुकारणार आहे, कारण माओवाद्यांचा सर्वोच्च नेता राजू बसवा मारला गेला आहे, त्याच्या निषेधार्थ त्यांच्या बंद पुकारल्याने काय होणार आहे? आमच्या केंद्र माननीय मोदीजींनी, माननीय अमित भाईंनी, आमच्या देशातल्या सरकारने जे नक्षलवाद आहे याला मोडून काढण्याकरता, कंबरडं मोडून काढण्याचा संकल्प केला आहे आणि तो संकल्प जारी आहे। आमचे अमित शहाजी देशाचे गृहमंत्री हे कणखर आहे। अशा कुठल्याही भिकेला आम्ही, या धमक्यांना आम्ही काही भीक देणार नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।